यानंतर आपलं नृत्य सादर करण्यासाठी इथे येणार होती नेहा जोशी. मी बरोबर बोलतोय, येणार होती, पण तिची प्रकृती बिघडलेली असल्यामुळे सध्या ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आहे. त्यामुळे आजच्या या एपिसोडमध्ये नेहा जोशी परफॉर्म करू शकत नाहीये. मला महागुरूंना विचारायचंय, ह्या प्रॉब्लेमवरती काय तोडगा आहे, काय करायचं आता? पुष्कर, आपल्या या मंचाची प्रथा आहे की जो परफॉर्मर परफॉर्म करू शकत नसेल तर त्याचा अर्थ तो इथनं एलिमिनेट होतो. पण एलिमिनेट जरी झालेला असला तरी त्या परफॉर्मरला कॉल बॅक राऊंडसाठी नक्कीच बोलवण्यात येतं. त्यामुळे आपण सर्वजण प्रार्थना करूया की कॉल बॅक राऊंड पर्यंत नेहाची तब्येत कंप्लीटली सुधारेल आणि ती परत जोमानं या मंचावर येऊन आपलं कला कौशल्य दाखवेल. मग आता आम्हाला खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे, परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे? प्रश्न खरंच अवघड आहे. हो, हीच तर खूप डिफिकल्ट गोष्ट असते. पण तत्पूर्वी मी विनंती करतो आजच्या आपल्या पाहुण्यांना, साक्षीला आणि मिहिरला, की त्या दोघांनी इथं माझ्याकडे यावं. या मग वरती त्यांनी आपापली सही करावी, पण आत्ता करावी. आता या दोन सेलिब्रिटी गेस्ट जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी सही केलेला हा जो मग आहे तो आजच्या आपल्या परफॉर्मर ऑफ द वीकला मिळणार आहे. आणि परफॉर्मर ऑफ द वीक आहे, खूप त्रास झाला मला विचार करायला की कोण कोण आहे कोण आहे कोण आहे, पण शेवटी उत्तर आलंच. ते मला असं वाटतं कदाचित तुम्हाला लोकांना पटेल. नाव आहे उर्मिला कानेटकर.